आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, धिरड्यासोबत दही काढलंय, लोणी पण काढू का? माझ्या सिद्धूला धिरडे खूप आवडतात। आई, रडू नकोस। अगं अशी काय करतेस? का रडतेस? आता सिद्धूला जे काही आवडतं त्या पदार्थांवरून पण त्याची आठवण काढणारेस का? तसं नाहीये ग। माझा सिद्धू काय खाल्लं असेल त्यांनी, जेवला असेल नसेल, कालपासून कुठे असेल, काय करत असेल, काहीच कळत नाहीये। त्या मुलीने काय करणी केली आहे माझ्या सिद्धूवर कोण जाणे। बघ ना, काल परवापर्यंत लग्न करायचं नाही म्हणणारा माझा सिद्धू, आज त्याच्यासाठी मला माझ्या प्रेतावरून सून आणण्याच्या गोष्टी बोलाव्या लागतात मला त्याच्यासाठी। काय चाललंय ग? हे सकाळी सकाळी आवाजून कशासाठी बोलतेस तू? निदान आज तरी शुभ बोला। लक्षात आहे ना आज काय आहे? अहो, वट पौर्णिमा आहे। आता हे काय आम्ही पुरुषांनीच सांगायचं का तुम्हाला? रेणुका, हे बघ, तू फक्त सिद्धूची आई नाही आहेस, माझ्या संपची बायको पण आहेस। तेव्हा बायकोची कर्तव्य पूर्ण करायला शिक आधी। आज गावात सगळ्या बायकांना घेऊन वट सावित्रीची सामूहिक पूजा करायचं ठरलंय, विसरलीस काय? त्या सभेचे 3:13 वाजले, निदान या पूजेला तरी कोणाचं गालबोट लागता कामा नये। ठरवल्याप्रमाणे कार्यक्रम व्हायला हवा। पाहतेस काय शी? संपत बोलतोय तो बरोबर बोलतोय। आमच्यावरती उपकार करा आणि अशा अवतारात बाहेर जाऊ नका। माझ्या संपतची बायको लंकेची पार्वती बनून जर गावात बाहेर फिरायला लागली तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या। सिंचना, नीलांबरी, पटापट आवरायला घ्या ग। हो आजी। अरे बापरे, अरे वा मिस्टर जयंत कानेटकर, आज खूप गाढ झोप लागली आहे तुम्हाला। ठीक आहे, पण झोप तू आज। एरवी अलार्म वाजला की लगेच उठतोस तू। आराम कर, मी उठते हा, मला पूजेची तयारी करायची आहे। खूपच शांत झोप लागली याला। उठवू का? नाही तर परत उठायला उशीर झाला म्हणून माझ्यावरच चिडचिड करेल। उठवते। जयंत उठ बघू, वाजलेत बघ, किती उशीर होईल उठायला। चल 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 उठ। असं काय, हा उठत का नाहीये? जयंत उठ। उठत का नाही हा? जयंत उठ। जयंत उठ ना। वाह, काय घमघमाट सुटलाय खिचडीचा। हा, काय आज खिचडी कशी काय? अरे हो बरोबर, आज उपवास नाही का तुम्हा बायकांचा वटपौर्णिमेचा, म्हणून खिचडी। वा 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 वा, चांगला बेत आहे। पण मी काय म्हणतो, नवी नवरी पण येणार आहे की नाही तिच्या लाडक्या नवरोबासाठी वड पुजायला तुमच्या बरोबर?
नाही म्हणजे तशी नवी नाहीच ती, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आधीपासूनच आहे. त्याचा वाली फक्त आत्ता सापडला आणि आता कायमचा गळ्यातच पडलाय तो. बरं मी काय म्हणतो ते सिरियसली ऐका. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. 7 जन्माचं राहू दे, निदान हा जन्म तरी आम्हाला सुखात राहू द्या. कळलं का? मी काय बोलतोय ते कळतंय का वीणा? कळतंय का मी काय बोलतोय ते? कळलं. काय रे संतोष, तुला कोणी विचारलंय का? हा, मुळात तू आधी गप्पच बस. त्या जातील नाही तर नाही जातील, तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. खर तर तू उभ्या आयुष्यात बायकोला उपवास केलायस का म्हणून कौतुकाने विचारलेस कधी? हा, की उपवास सोडताना एक घास खाऊ घातल्या सुखाने दिला? हा, नाही ना, मग गप्पच बस. ती बिचारी 7 जन्म तूच मिळावास म्हणून उपास करते तुझ्यासाठी, तेवढं खूप आहे तुला. आणि मला माहितीये सध्या आपल्या घरात काय परिस्थिती आहे, पण तरीही वटपौर्णिमेची पूजा ही झालीच पाहिजे. त्यात आरतीची पहिली वटपौर्णिमा आहे. तिचाही जरा विचार करा. आजी, वटपौर्णिमा म्हणजे? बाळा, तो ना एक सण असतो. म्हणजे लग्न झालेल्या बायका असतात ना, त्या बायका उपवास करतात, वडाची पूजा करतात, त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिण काय? प्रदक्षिणा म्हणजे वडाचं झाड असतं ना, त्याला गोल गोल फेऱ्या घालायच्या. ओके. पण मला ही खिचडी का दिली? माझं तर लग्न नाही झालंय ना. अगं बाळा, खिचडी उपास असला तरी आणि नसला तरी कोणी खाऊ शकतं. आनंदी, अरे अरे आनंदी, कुठे चाललीस बेटा? बस नाही इथे, मी भरवतो तुला. ये. नाही नको, तुम्ही सगळे मोठे बोलतायत ना, म्हणून मी बेडरूम मध्ये जाऊन खाते. बर, पण स्वतःच्या हाताने खाशील ना ग? हो आजोबा, खाईन. भावना, बाळा, वटपौर्णिमेची पूजा तर करावी लागेल ना. आरतीची पहिली वटपौर्णिमा आहे. चालेल ना तुला?